तर आता पाहूयात राजकीय टॉप 9 बातमी। मुंबईतील शाळांमध्ये मनाचे श्लोक सक्तीचे करण्याचा प्रस्ताव। किशोरी पेडणेकरांच्या प्रस्तावावर 9 तारखेला बीएमसी मध्ये चर्चा होणार। प्रस्तावाला एमआयएमचा विरोध। धर्माधारित नव्हे तर संविधान शिक्षण द्या, एमआयएम पक्षाची मागणी। बाबासाहेब आंबेडकरांवरही लहानपणी मनाच्या श्लोकांचा परिणाम होता। शाळांमध्ये मनाचे श्लोक घेण्याला विरोध करण्याची गरज नाही। दरम्यान मनाच्या श्लोकऐवजी भारताच्या संविधानाचं पठण करावं अशी एमआयएमची मागणी। तर आंबेडकरांबाबतच्या वक्तव्यावरून पेडणेकरांची दिलगिरी। रायगडच्या रोह्यातील कर्मा कन्स्ट्रक्शन एलएलपी प्रकल्पामुळे वाद। या प्रकल्पामागे रुपाली चाकणकरांचे पती निलेश चाकणकर आणि आकाश चौधरींची भागीदारी उघड। तहसीलदारांकडे निवेदन देत या प्रकरणी सखोल चौकशी करण्याची मनसेची मागणी। कोल्हापूरच्या माढ्यातील अंजनगावामध्ये लक्ष्मण हाकेंसाठी या महापुरुषांच्या पुतळ्याला विरोध नाही। प्रशासनानं तो योग्य ठिकाणी बसवावा, हाकेंची मागणी। तर आंदोलनस्थळी पोलिसांकडून काही जणांवर सौम्य लाठीचार्ज। अंजनगावातील वादावर चर्चा करून तोडगा काढू, मराठा आंदोलक मनोज जरांगेंची प्रतिक्रिया। तर शांततेनं प्रकरण घेण्याचं मनोज जरांगेंचं आवाहन। माढ्याच्या अंजनगावात शिवरायांच्या पुतळ्यावरून 2 गटात वाद। जिल्हा परिषद सभापती निवडीला आता विजयानं जयंत पाटलांना आसुरी आनंद। गोपीचंद पडळकर यांची टीका। पडळकरांच्या विरोधात एखाद्याला राज्यपाल आमदार केल्याचा फील जयंत पाटलांना आलाय। पडळकरांचा खोचक टोला। माझा आवाज दाबला गेला पण मी हरलो नाही। सार्वजनिक विषयांवर बोलणं गुन्हा आहे का? मी काही चुकीचं केलंय का? आम आदमी पक्षानं उपनेते पदावरून काढल्यानंतर राघव चड्डांचा सवाल। संजय राऊत हे दुसरे खरात। दादांच्या राष्ट्रवादीचे आमदार अनिल पाटलांचं वक्तव्य। संजय राऊत राजकीय भोंदूगिरी करत आहेत। राऊतांनी त्यांचे आमदार सांभाळावेत, अनिल पाटलांचा निशाणा। जळगावातील लग्न सोहळ्यामध्ये संजय राऊत आणि शिंदेच्या शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील एकत्र। गुलाबराव पाटील यांनी संजय राऊतांना नमस्कार केला। दोन्ही गटातील नेत्यांनी एकमेकांच्या भेटी घेतल्या।